सत्यमेव जयते. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राज्यभरामध्ये आक्रोश मोर्चे सुरू झाले. या आक्रोश मोर्चांमध्ये मी जाणं टाळलं बऱ्यापैकी आणि खूप लोकांनी प्रश्न उपस्थित केले की सुषमाताई, एरवी तुमचा आवाज फार वाढलेला असतो, पण या हत्या प्रकरणाच्या निमित्ताने तुम्ही का बरं बोलत नाहीत? तुम्हाला वाटत नाही का की संतोष देशमुख यांना न्याय मिळावा? आणि मी तेव्हा सातत्याने म्हणत होते, मी अगदी मस्साजोगलाही जाऊन आले होते आणि मी सातत्याने असं म्हणत होते की संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या त्या प्रत्येक मारेकऱ्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, मास्टर माइंडला सुद्धा शिक्षा झाली पाहिजे आणि दोषी असतील तर धनंजय मुंडेंना सुद्धा सोडू नये. परंतु या सगळ्यांमध्ये संतोष देशमुखांच्या हत्येला राजकीय इष्टापत्ती म्हणून जर कोणी वापरत असेल तर निश्चितपणे मला त्या डर्टी गेमचा भाग अजिबात व्हायचं नाही. माझा इनर कॉन्शियस मला जे सांगत होता त्याच्यानुसार मला जेवढं शक्य आहे तेवढा मी माझा एकाकी लढा लढायची सुरुवात केली. मंडळी, हे नीट समजून घ्या. मी डे 1 पासून एक गोष्ट सांगते की वेगवेगळ्या पत्रकार परिषदा आणि भाषण, रॅली, सभा यामधून कधी दमानिया तर कधी सुरेश धस जे पेपर उंचावून सांगत आहेत की आमच्याकडे इतके पुरावे आहेत, आमच्याकडे तितके पुरावे आहेत. आणि मी प्रत्येक वेळेला सांगत आहे की तुमच्याकडे किती पुरावे आहेत हे तुम्ही सभांमधून कितीही सांगितलं तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. तुमच्याकडे जे काही पुरावे आहेत ते ऑनरेबल कोर्टाच्या समोर तुम्ही ॲफिडेव्हिशन दाखल करा आणि कोर्टाला ते सांगा. त्यावेळेला कदाचित माझं बोलणं कुणालाही पटलं नसेल. मी कायद्याची विद्यार्थिनी म्हणून, कायद्याचं मला जेवढं काही थोडंफार कळते म्हणून मी माझी भूमिका मांडायचा प्रयत्न केला. आत्ता जेव्हा धनंजय मुंडेंचा राजीनामा होत नाही किंवा काही केला जमतच नाही म्हटल्यावर आता दमानिया सुद्धा म्हणतायत की मी आता कोर्टात जाणार. अहो, पण कोर्टात जाण्याचा मार्ग तर मी पहिल्याच दिवशी सांगितला होता. मग त्याला इतके दिवस का लावले? का बरं हा 2 महिन्याचा तणाव का बरं महाराष्ट्राने बघितला? आत्ता जी बातमी आपण सगळेजण बघत आहोत की आमदार सुरेश धस ज्यांनी या लढ्याचं नायकत्व स्वीकारलं होतं, ते सुरेश धस ज्यांच्या विरोधात लढा होता किंवा ज्यांचं नाव संशयाच्या भोवऱ्यात आहे, आका आका ओके आका वगैरे वगैरे म्हणत त्यांनाच जाऊन भेटले. ते म्हणत आहेत की माझी ही सहज भेट होती. अशी कशी सहज भेट असू शकते? एका लढ्याचं नायकत्व तुम्ही स्वीकारलेलं आहे, तुम्ही लढ्याचे सेनापती आहात. लढा अत्यंत गंभीर विषयाचा आहे आणि अशा वेळेला तुमच्या शब्दबाणांनी जो घायल झाला आहे तुम्ही त्याला कसे काय भेटायला जाऊ शकता? तुम्ही हे करूच कसं काय शकता? ते म्हणतायत की मी फक्त 4.5 मिनिटं भेटलो. दादा हो, हे नीट समजून घ्या. ते 4.5 मिनिटं भेटले की ते 4.5 तास भेटले. मुद्दा हा नाही आहे की ते किती वेळ भेटले, मुद्दा हा आहे की ते का भेटले, काय गरज होती त्यांना भेटायला जायची? तर ते म्हणतात मी आजारपणाची चौकशी करायला गेलो. का तुम्हाला आजारपणाची चौकशी करावीशी वाटते? म्हणजे देव करो धनंजय मुंडे पण सुखरूप राहो, कारण आपली काही त्यांच्याशी काही शत्रुत्व असायचं कारण नाही. परंतु धनंजय मुंडेंना असा कोणता दुर्धर आजार जडला? धनंजय मुंडेंना असा कोणता काय त्यांचा अपघात झाला? धनंजय मुंडेंना असं काय की त्यांच्याकडे कोणीच बघणारं नाही आणि एकटे सुरेश धसच त्यांची चौकशी करू शकतील, त्यांना बघू शकतील आणि म्हणून ते गेले होते? किती पटते आपल्याला हे? या भूमिका किती पटतात? सुरेश धस 4-5 दिवसांपूर्वी अचानक नाशिकमध्ये जातात आणि नाशिकमध्ये जाऊन ते तिकडे परस्पर म्हणजे सोमनाथच्या आईला न विचारता, सोमनाथच्या आईला विश्वासात न घेता सांगतात की पोलिसांना माफ केलं पाहिजे. का माफ करायचं पोलिसांना? आणि माफ करण्याचा अधिकार धसांना कोणी दिलाय? का त्यांनी असं करावं? तेच धस एकदम गुमजाव करतात आणि म्हणतात की मी कुठे धनंजय मुंडेचा राजीनामा मागितला. अरे, तुमच्या भरोश्यावर जी लोक लढतायत ती लोक म्हणतायत की अहो पॉलिटिकल प्रिव्हिलेज मिळू शकतं म्हणून तो राजीनामा गरजेचा आहे आणि तुम्ही म्हणताय की मी नाही राजीनामा मागितला. भूमिका कुठे स्थिर आहेत? आणि आता तर अजूनच वेगळं. मी असं अजिबात म्हणणार नाही की ते दोघं भेटले म्हणजे त्या दोघांचं पॅचअप झालं. पण दादा हो, त्यांचं पॅचअप झालं का नाही याहीपेक्षा बीडमधल्या ज्या असंख्य जीवांनी त्यांच्यावर विश्वास टाकला त्यांच्या विश्वासाचं ब्रेकअप मात्र नक्की झालं.
धसांचा डाव फत्ते झाला. कारण एकीकडे ते काय म्हणता येईल, त्यांनी देवेंद्रजींना बीडमध्ये आणलं, बीडमध्ये देवाभाऊची इमेज बाहुबलीपर्यंत नेली, ती इमेज मस्त एस्टॅब्लिश केली. कदाचित असं काही आहे का की बीडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्ताने अख्खं बीड राष्ट्रवादीमय झालेलं आहे. राष्ट्रवादीमय बीडचा दिग्गज नेता धनंजय मुंडे आहेत. अशा काळामध्ये धनंजय मुंडे जर दिग्गज नेता असतील तर धनंजय मुंडेंना डॅमेज केल्याशिवाय इकडे भाजपाला एंट्रीच करता येऊ शकणार नाही. आणि कदाचित ती एंट्री पंकजा मुंडेंच्या मार्फत करण्यापेक्षा किंबहुना पंकजांना कदाचित त्यांना तो स्कोपच द्यायचा नसेल असंही असू शकतं, की पंकजांना स्कोप द्यायचा नाही आहे, त्यापेक्षा चला धसांच्या मार्फत आपण तिथे जाऊया. आणि मग अगदी म्हणजे मराठा आरक्षणाचे आंदोलक, अतिशय प्रामाणिक माणूस, भाबडा माणूस, रांगडा माणूस, जीवाला जीव देणारा माणूस, प्रसंगी मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावणारा माणूस मनोज जरांगे यांना सुद्धा रिप्लेस करून मराठा मॅन म्हणून इमेज धसांची एस्टॅब्लिश व्हायला लागली. धसांनी देवेंद्रजींना आणलं, त्यांनी बाहुबली वगैरे केलं. मराठ्यांनीही स्वीकारलं. फक्त मराठ्यांनी नाही, सगळ्यांनी स्वीकारलं. कारण लक्षात घ्या, याच्यात फक्त मराठा समाजाचा विश्वासघात झाला आहे असं अजिबात नाही आहे, असं अजिबात नाही. यामुळे सगळ्यांच्याच विश्वासाला तडा पोचला आहे. महादेव मुंडेची पत्नी, महादेव मुंडेची लेकरं, त्यांचं कुटुंबीय, सरपंच संतोष आंधळे त्याची पत्नी, त्याचं कुटुंबीय, बबन गीते त्याचं कुटुंबीय, आमच्यासारखे लोक ज्यांनी विश्वास टाकला आहे, ज्यांना वाटतंय की हा माणूस काहीतरी करणार आहे, हा लढणार आहे, या सगळ्यांच्याच विश्वासाला तडा गेला आहे. हा सगळा प्रकार हा सामान्य माणसांना गोंधळात टाकणारा आहे. हा सगळा प्रकार सामान्य माणसांनी विश्वास ठेवायचा तो कुणावर ठेवायचा? म्हणजे ज्याच्या हातात ससा तो पारधी म्हटल्यासारखं, ज्याच्याकडे विश्वासाने जावं, ज्याच्या खांद्यावर मान टेकवावी, त्यानेच केसाने गळा कापावा, असं कसं होईल? गेले 2 महिने बीडचं सगळं वातावरण ढवळून निघालं. कारण नसताना मराठा ओबीसी असा एक दुभंगलेपण येण्याचा प्रयत्न झाला. आमच्यासारखी माणसं शक्य तेवढी संयमाने व्यक्त व्हायचा प्रयत्न करत होती, शक्य तेवढा त्याच्यातला कायदेशीर मार्ग सांगायचा प्रयत्न करत होती. पण तरीही भडक वक्तव्य, भडकपणा, डायलॉगबाजी ही काही संपत नव्हती. आता या सगळ्या डायलॉगबाजी, आता या सगळ्या भडकाऊ भाषणांचा काय अर्थ उरला? किती लोकांचा यामुळे विश्वास राहणार आहे? काय परिस्थिती झाली? धनंजय देशमुखांच्या जीवाला काय वाटत असेल? धनंजय आणि संतोष देशमुख या भावंडांच्या आईला, ज्या माऊलीचं काळीज करपून गेले, ज्या माऊलीची कूस रिकामी झाली आहे, ज्या माऊलीचं नातवंड एवढा दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना सुद्धा ते 12वीची परीक्षा द्यायला ते लेकरू गेले, त्या कोवळ्या जीवाला अपेक्षा आहेत की माझा चाचा एकटा नाही आहे, माझ्या चाचाच्या सोबत धसांना आहेत. त्या कोवळ्या जीवाला काय वाटत असेल? किती लोकांचा विश्वास? हा संताप आहे की ज्या लोकांनी प्रचंड विश्वासाने लढायची सूत्र तुमच्या हातात दिली आहेत, तुम्ही किती अलगदपणे, म्हणजे असा एखाद्या फुग्याला टाचणी मारावी आणि फाडकन तो फुगा फोडून टाकावा, तसा तुम्ही भ्रमनिरास केलाय, असं नाही का वाटत आहे? दादा हो, एक फार आपल्याकडे चांगली ओळ आहे, जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभार संपला. आपलं चुकलंय का? आपण दुसऱ्यावर विसंबून राहिलो त्याचं? आपली लढाई आपण लढली पाहिजे. कारण शोषितांची लढाई लढण्यासाठी शोषकच शोषितांचे प्रतिनिधी बनून येतात आणि आपली फसगत होते. आजचा जो काही सगळा प्रकार झाला, हा सगळा प्रकार बघता देवेंद्रजींचं राजकारण किती खोल, किती वाईट आणि किती जहरी पद्धतीचं आहे हे आपल्या लक्षात येत असेल. गंगाधर ही शक्तिमान है अशी म्हणायची वेळ आली. चला,
हे सगळं थोतांड डोक्यातलं काढून टाकूया. एक दिलाने सगळे एकत्रितपणे माणूस म्हणून उभे राहूया. कुठलाही नेता नको, कुठलंही राजकारण नको, कुठलेही पपेट नको, कळसूत्री बाहुल्या नको. देशमुख साहेबांचा लढा सर्वसामान्य माणसं सुद्धा उभा करू शकतात आणि सर्वसामान्य माणसांनी मिळून तो न्याय मागायची प्रक्रिया सुरू करूया.